मॉर्निंग. हाय. वा वा वा, मला आलेले आहेत हात. मी कधीतरी 10 दिवसापूर्वी गुड मॉर्निंग केलं तेव्हा सगळे असेच बसलेले होते. म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे 21 डेज चॅलेंज मध्ये. व्हेरी नाईस. सगळ्यांकडे अफ्रेश आहे. मी जास्त वेळ नाही घेणार, आपण सेशनला सुरू करूया. त्याच्या आधी आजची रिक्वायरमेंट हे आहे की एक पेन आणि पेपर घेऊन बसायचं. जी लोक विसरले असतील पटकन जा आणि वॉर्मअप करून या. पटकन जा आणि वॉर्मअप. वा वा, कोच ऐश्वर्या ती घेऊनच बसले. इवन कोचेस आपल्याला एका जागेवर बसूनच करायचं आणि तुम्ही पण केलात तर खूप छान आहे. वा वा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. एक पेन आणि पेपर घेऊन बसा, पटकन जा वॉर्मअप करा. गुड. माय गॉड सचिन, तुम्ही तर मस्त टेबल बिबल एकदम रेडी केलेला आहे. वा, मला असं वाटतं टीचरची फिलिंग मागे व्हाईट बोर्ड ठेवते मी. सही सही सही. हाय जान्हवी. हाय सोनिका, कशी आहेस तू आता? हो, मी तरी पण तुला रोज बघत होती. एक नंबर. सही सही. व्हेरी गुड. हाय राज दादा. हाय श्रद्धा. हा, समोर डॉक्टर बसले, मला असं कसं तरी होतंय. वाव. सगळ्यांनी अफ्रेश घ्यायचंय, बाजूलाच ठेवा तुमच्या. ऐक ना, हे बघ, हे ड्रायव्हिंग मोड वर गेले. मला ते काय कॅमेरा बोलते? मला माहितीच नाही. अरे थांबायचं ना. इट्स ओके, चलो. ग्रेट. कोच ऐश्वर्या, मला तुम्ही साऊंड शेअरिंग अलाव केलंय ना? ओके, थँक्यू सो मच. रेडी एव्हरीवन. आणि ज्यांचे कॅमेराज ऑफ आहेत, मी तर म्हणेन काय फायदाच नाही मागच्या सेशनचा. जा पटकन घरी जा, परत पांघरून घ्या आणि झोपा. नको ते आपल्याला, फक्त अटेंडन्स केलीये. जाओ जाओ, जल्दी जाओ. सगळ्यांनी अफ्रेश घेतलंय? हाय शालिनी. हाय निर्मला. जे असे छान स्माइल करतात त्यांचीच मी नावं घेते. नाव यू इमॅजिन. हाय मालन, आता ती हसायला लागली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाय. चलो रेडी. सगळ्यांनी एका जागेवर ना मस्त बसा. हाय सचिन. त्यांचे त्या स्माइल मध्ये इथून असे रिफ्लेक्ट होते ढपकन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुपर. चलो जी, निशा, प्रिया, छाया, अनघा, रोमा, ईर्षा, पटकन कॅमेराज ऑन करा. पुढच्या 2 मिनिटात आपण सेशनला सुरुवात करूया. पेन, पेपर, अफ्रेश आणि पुढचं काय आहे ते तुम्हाला कळेल. सो आय एम सुपर एक्सायटेड, कारण का मी हाच सेशन क्लबमध्ये घेतला मॉर्निंग इव्हनिंगला आणि मला भन्नाट फीडबॅक्स आले. पण फीडबॅक्स पेक्षा देन आय थॉट की आपल्या ऑनलाईन लोकांना सुद्धा तो मेसेज पोहोचवणं फार गरजेचं आहे. सो पूर्ण नेक्स्ट 40 मिनिट्स तुम्ही स्वतःला द्या. फक्त स्वतःसाठी जे मी सांगेन ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. आणि आता अशी किती लोक आहेत की आज माइंड मॅपिंग सेशन आहे म्हणजे वर्कआउट नसतं रे, त्यामुळे घर के कपडे माही जिंदाबाद. नाही ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडस मध्ये आपण स्ट्रेचिंग करणार आहोत. ते का ते पण मी सांगेन. जास्त नाही करायचे, 5 मिनिटाचेच, बट स्ट्रेचिंग करणार आहोत. सो वर्कआउट क्लोथ्स मध्ये या. नेक्स्ट 2 मिनिट्स. विशाल अँड फॅमिली नाही दिसत आहे आज मला. वेअर इज युअर लॅपटॉप? वेअर इज युअर दॅट व्हाईट ब्राईट स्क्रीन? शी इज कमिंग. आहे. ओके ओके, ग्रेट ग्रेट. हा, सवय झाली आहे ना अशी, जे कन्सिस्टंट आहेत आणि डॉट्स आलं लॉग इन करतात ते फर्स्ट स्क्रीन मध्येच दिसतात आम्हाला. सो त्यांची आम्हाला आता सवय झाली आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. स्माइल एव्हरीवन. हॅव अ सीप ऑफ अफ्रेश. आज मजा करूया आपण. अँड आय होप आजचा 40 मिनिटाचा सेशन तुमच्या लाईफमध्ये 0.1% तरी व्हॅल्यू ऍड करेल. अँड द सेकंड बट फोरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आय लिटरली थँक्यू कोच नम्रता अँड रुपेश फॉर अलाविंग मी टू टेक दिस सेशन. मला जाम भारी वाटते खरंच. मला ही अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळाली आहे तुमच्या लोकांसोबत शेअर करायला. सो येस, आय एम रेडी. एव्हरीवन रेडी? सध्या थोड्या वेळासाठी पेन आणि पेपर बाजूला ठेवा. जशी निधी बसली ना तसं सगळ्यांनी बसायचं. आता लगेच निधीला शोधायला जाऊ नका. ती ताट बसलीये, मस्त मांडी घातलीये. पद्मासन, अर्ध पद्मासन सुद्धा चालेल, फुल पद्मासन सुद्धा चालेल. जर चेअरवर बेडवर बसले असाल, काही लोकांनी असं केलं, ताट बसा मांडी घालून, चालेल. येस, व्हेरी गुड. सगळ्यांचे डोळे बंद. छान, डोळे बंद करा सगळ्यांनी. नेक्स्ट काही मिनिट मी सॉन्ग लावेन छान. फक्त स्वतःचा विचार करायचा आहे. सगळं माइंड रिलॅक्स करायचंय. आज दिवसभर काय करायचंय, काल रात्री काय झालंय, काहीही विचार करायचा नाहीये. आज सेशन मध्ये काय होणार आहे ह्याचं तर बिलकुल नका करू. बिकॉज ते सेशन देख लेंगे. ओके. सो रेडी एव्हरीवन. सगळेजण शांत बसलेत. कॅमेरा तुमचा प्रॉपर सेट करा की तुम्हाला जास्त हलवायला नाही लागणार. सगळ्यांचे कंपल्सरी डोळे बंद. येस एव्हरीवन, सगळ्यांचे डोळे बंद. नेक्स्ट 5 मिनिट्स रिलॅक्स करा. तुमच्या बॉडीला, तुमच्या माइंडला रिलॅक्स करा. कम्प्लिटली तुमच्यावर फोकस करा. तरच पुढचे 40 मिनिट्स एकदम वर्थ आणि प्रॉपर जातील आपले. ओके एव्हरीवन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेट युअर कॅमेराज. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड. स्टे काम फॉर नेक्स्ट 5 मिनिट्स.
सगळ्यांनी ताठ बसायचंय, कपाळावर आठ्या नकोय. व्हेरी गुड. स्माइल ऑन युअर फेस. वा. ज्यांचे कॅमेराज ऑफ आहेत लवकर कॅमेरा ऑन. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि आता सगळ्यांचे डोळे बंदच राहतील. जसं मी म्हणेन तसं ऐकायचं आहे. मी सांगेन डोळे उघडायला, कारण का आपल्याला लिहायचंय पेपरवर. एवढं कोणी ऍडव्हान्स नाही आहे, विदाऊट डोळे उघडता सगळे लिहितील. सो त्याच्या आधी आपल्याला नक्की काय करायचंय, कशी सुरुवात करायची हे मी सांगते. आय होप माझा छान आवाज वगैरे येतोय आणि सगळे सेटल झालेत विथ देअर कॅमेराज. येस, व्हेरी नाईस. डोळे बंदच ठेवा, छान ताठ बसा, कपाळावर आठ्या नकोय, छान स्माइल ठेवा. ओके. नाव द व्हेरी फर्स्ट थिंग यू हॅव टू डू इज, आता जे पण मी म्हणेन त्याच्यावरून काही जज नाही करायचं. अरे हे असं कसं, सकाळी सकाळी तसं कसं, काहीही करायचं नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट. तुम्हाला एक सिच्युएशन आता इमॅजिन करायची आहे. ती सिच्युएशन अशी आहे की यू हॅव टू इमॅजिन तुमचं स्वतःचं फनेरल. म्हणजे तुम्हाला कळलं, अंतिम संस्कार ज्याला आपण म्हणतो. येस ऑर नो, अंडरस्टूड एव्हरीवन? तुम्हाला ते इमॅजिन करायचे आहेत आणि दॅट इज द लास्ट स्टेज, राईट, ऑफ युअर ह्युमन लाईफ. येस, तुम्हाला तो इमॅजिन करायचा आहे विदाउट एनी जजमेंट, बिकॉज ह्याचा रिझल्ट आफ्टर 40 मिनिट्स गोइंग टू बी अमेझिंग. येस, तुम्हाला तुमचं फिनरल, अंतिम संस्कार इमॅजिन करायचे आहेत. अँड देर इज नथिंग रॉंग. आपल्याला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहेत. नाव यू हॅव टू इमॅजिन की तिथे आपल्या जवळची एक 10 तरी लोक आलेली आहेत. तुमच्या स्वतःच्या प्रत्येकाला आपापलं इमॅजिन करायचं, आजूबाजूच्या नाही, घरच्यांचं नाही, फक्त स्वतःचा. ओके, ती 10 लोक आलेली आहेत. व्हेरी नाईस. आय कॅन सी सगळे एकदम शांत बसलेत. 2 मिनिटासाठी मला वाटलं की माझ्याकडे नेटवर्क इश्यू झालाय का. बट इफ यू हॅव दॅट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन, सकाळी 6 वाजता, ट्रस्ट मी गाईज, नेक्स्ट 40 मिनिट्स आर युअर्स. सुपर अमेझिंग. ओके, इमॅजिन केलं ते 10 लोकांमधले. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी काय करायचं, डोळे बंदच ठेवा. मी काही 4 पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपलची नावं घेईन. त्या लोकांनी तुमच्या अंतिम संस्काराच्या वेळी किंवा तुमचं फनरल जे आहे त्याच्या वेळी तुमच्याविषयी काय बोलायला हवंय हे तुम्हाला पेपरवर लिहायचं आहे. अंडरस्टूड दिस? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी देते, सपोज मी माझा अंतिम संस्कार इमॅजिन करते. तिथली फर्स्ट कॅटेगरी आहे इज युअर फॅमिली मेंबर्स. जिकडे तुमचे पॅरेंट्स येतात, तुमची मुलं येतात, तुमचे मामा मामी, आत्या काका की ही लोक येतात. त्या लोकांनी तुमच्याविषयी त्यावेळी काय म्हणायला पाहिजे हे तुम्हाला पेपरवर लिहायचं. असे 4 कॅटेगरीज मी सांगणार. मग ते तुम्हाला असेल की, म्हणजे माझ्यासाठी असेल की ती आई वडिलांचा खूप आदर करायची. मग माझ्यासाठी असेल की तिने खूप इंटरनॅशनल वेकेशन आम्हाला फिरवले. हे अंतिम संस्काराच्या माझ्या वेळी माझे पॅरेंट्स किंवा माझे फॅमिली मेंबर्स माझ्याविषयी बोलतील. सो सगळ्यांनी डोळे बंद करूनच थंब दाखवायचं जर त्यांना टास्क कळला असेल. नक्की पेन आणि पेपर आपण का यूज करतो. येस, सचिन तुम्हाला कळलाय? व्हेरी गुड. थंब, डोळे बंदच ठेवा, फक्त थंब दाखवा. जर कोणाचा थंब नाही आला तर आय एक्सप्लेन इट अगेन.
व्हेरी गुड. व्हेरी गुड. वाव. सो नाव ओपन युअर आईज. फक्त तुमच्यामध्ये राहा. अँड टेक युअर पेन अँड पेपर. राईट फर्स्ट कॅटेगरी युअर फॅमिली मेंबर्स, which includes your parents, your daughter, your son, your mama mummy, your kaka kaku, your atya, your आजोबा आजी, ब्लड रिलेशन. आणि ते तुमच्याविषयी काय म्हणतील हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, गो फॉर इट. फॉर नेक्स्ट 1 or 2 minutes तुमच्या लँग्वेज मध्ये लिहा. कोणीही वाचणार नाहीये, कोणी तुम्हाला सांगणार नाहीये अनम्यूट करून की तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्यासाठी लिहिताय, तुम्हाला कळेल अशा भाषेत तुम्ही लिहायचं. इंग्लिश, मराठी, हिंदू, उर्दू, फक्त काहीच नाही या भाषेत लिहू नका. ओके, येस, गो फॉर इट. हेमांगी, तू अडकली आहेस का? ओके, तुझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे. मोर 1 minute. मध्ये मध्ये अफ्रेश घेतला तरी चालेल. आणि जे लोक विचार करतात किंवा ज्यांचे पेन थांबले आहेत, दिस इज द फर्स्ट रियालिटी चेक. ॲज यू नो, नेक्स्ट 40 minutes इज रियालिटी चेक. आपण या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आपण ज्यांच्यासोबत राहतोय त्यासोबत आपलं रिलेशन कसं असावं. ओके, सो राईट इट डाऊन. इट्स ओके. टेक युअर टाइम. छान विचार करा. मनीषा? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. वाव, सगळेजण विचार करतात. राईट, व्हेरी गुड. नेक्स्ट 30 seconds. Your family members. Wow. Now the next category, second category is your best friend. Now best friend in terms of जे तुम्हाला मिनिमम 10 वर्ष तरी ओळखतायत, ह्या लोकांनी तुमच्याविषयी तुमच्या अंतिम संस्काराच्या वेळी काय म्हणायला पाहिजे हे तुम्हाला लिहायचं आहे. फ्रेंड फ्रॉम पास्ट 10 years. आता हे बोलू नका माझं असे नाहीच आहेत, प्लीज. असतात असतात. राईट इट डाऊन. त्यांनी तुमच्याविषयी काय म्हणायला पाहिजे. वाव. People with the smile. Wow, your imagination power is unbelievable. More 1 minute. Yes, done. Now the third category is people from your work or profession.
म्हणजे सपोज मी आता हर्बल लाईफ मध्ये आहे, इथे मी एक कोच आहे, एक बिझनेस विमन आहे. तर माझ्या टीम मेंबर्सने माझ्याविषयी काय म्हणायला पाहिजे, माझ्या मेंटॉर्सने माझ्याविषयी काय म्हणायला पाहिजे, राईट इट डाऊन. फॉर द जॉब गोईंग पीपल, तुमच्या बॉसने तुमच्याविषयी काय बोललं पाहिजे, तुमच्याविषयी काय म्हणायला पाहिजे, राईट इट डाऊन. This third category was true eye opener for me. Trust me, I'll explain you later. Go for it. Your work or profession colleagues. आणि वन मोर थिंग, होम मेकर्स जे आहेत, असा विचार करू नका की आता मी काय लिहू. तुम्ही त्या 24/7 ऑन ड्युटी असतात. सो फॉर यू पीपल, तुमच्या आजूबाजूचे लोक असतील, मग अगेन तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, मग तुमच्या वर्क प्रोफाईलमध्ये खूप लोक येतात. जरी तुम्ही होम मेकर असाल, हाऊस वाईफ असाल तरी, तर त्या लोकांनी तुमच्याविषयी काय म्हणायला पाहिजे, राईट इट डाऊन. निशा, गो फॉर इट. वाव. हजबंड वाईफ एकमेकांकडे बघू नका. त्यांना कळलं मी कोणाला बोलते. गो फॉर इट. व्हेरी नाईस. मग त्यात तुमचे कलिग्स येतात, तुमचे लीडर्स येतात, तुमचे मेंटॉर्स येतात, तुमचे टीम मेंबर्स येतात. माझ्यासाठी तर माझे कन्झ्युमर्स पण येतात त्याच्यात. मग माझ्यासाठी त्याच्यात इन्क्वायरीज पण येतात. दो दे आर नॉट पेईंग मी. गो फॉर इट. त्यांनी तुमच्याविषयी काय म्हणायला पाहिजे. ओके, नाव नेक्स्ट. फोर्थ कॅटेगरी इज फ्रॉम युअर कम्युनिटी. म्हणजे जी लोक तुम्हाला अशी वरवर ओळखतात, ज्या समाजासाठी आपण खूप काही गोष्टी करतो, जस्ट बिकॉज ऑफ ट्रेडिशन, अरे समाज आहे म्हणून. अशा लोकांनी तुमच्याविषयी काय म्हणायला पाहिजे. मग त्या समाजामध्ये एक दूधवाला येतो, किंवा आपण पारसिक बँक मध्ये जातो, का का पारसिक बँकचं एक्झाम्पल मी नंतर सांगेन. पेपरवाला येतो, किंवा आपले जे कचरा उचलायला ते काका येतात, आपली कामवाली बाई येते, का, कारण का तिला आपला बॅकग्राऊंड माहिती नाहीये. तिला आपला ना फायनान्शियल बॅकग्राऊंड माहितीये, ना फॅमिली बॅकग्राऊंड माहितीये, ना वर्क बॅकग्राऊंड माहितीये. तरी पण आपण समाज म्हणून त्यांना पकडतो. त्या लोकांनी तुमच्याविषयी काय म्हणायला पाहिजे, राईट इट डाऊन. मग तिथे मे बी तुमचे आत्ताच राहायला आलेले नेबर्स पण असतील हा, आत्ताच राहायला आलेले, असे 1-2 महिनेच झालेत. शिफ्टिंग साठी वगैरे तुम्ही त्यांना मदत केली असाल. हा, मी जीपी पारसी, तुम्ही लिहत राहा, मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. जीपी पारसी बँकचं एक्झाम्पल दिलं. मी तिथे माझे पैसे टाकायला गेलेली, आणि तिथे मी हेल्थ कोचच्या बॅच लावलेला आणि माझ्या वर्कआउट क्लास मध्ये होती. तर ते घेणाऱ्याने मला विचारलं, तुमची जिम आहे का. म्हटलं, वा, हेच तर हवंय मला माझ्या समाजाकडून, एक हेल्दी फिट गर्ल म्हणून ओळखली जावी. और क्या चाहिए. सर, राईट इट डाऊन. त्यांना काय माहिती मी कोच आहे, मी गाईड करते लोकांना, मी ऑनलाईन सेशन घेते. नो, ज्यांना तुमचं काहीच बॅकग्राऊंड माहिती नाहीये, पण जस्ट बिकॉज ऑफ युअर वे ऑफ थिंकिंग, युअर वे ऑफ वर्किंग, तुमचं बिहेवियर, किंवा तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे राहता, ह्याच्यावरून त्यांनी तुम्हाला काय म्हणायला पाहिजे ते लिहा. आणि ती आपल्या जास्त कम्युनिटी तीच आहे. म्यूट करा सगळ्यांनी, असं घाबरवू नका मध्येच. ह्यासाठी सगळे विचारात पडलेत.
पण मी आतापर्यंत खूप ऐकलंय की समाजासाठी हे आहे की नाही, अरे समाज काय म्हणेल, है की नाही. राईट इट डाऊन, राईट इट डाऊन. इट्स रियालिटी चेक. हा, सगळे हसताय का रे? मी नंतर एकेकाला अनम्यूट करायला सांगेन ना, आणि बोलायला सांगेन हसत का होतात. नाही काय करणार मी. चलो, मोर 1 मिनिट, गो फॉर इट. छान विचार करा. आणि तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला लिहायचं की ते काय म्हणतील. मे बी ते तसे तुम्ही आता नसाल. फॉर एक्झाम्पल, माझ्या वर्क आणि प्रोफेशन मध्ये मी लिहिलंय की मी एक डिसिप्लिन आणि काइंड लीडर असावी. पण मी 100% आता नाहीये. पण त्यावेळी त्यांनी मला तसं ओळखलं जावं हे लिहायचंय तुम्हाला. आलंय ना लक्षात? तसंच सेम विथ युअर कम्युनिटी, की त्यावेळी तुम्हाला त्यांनी काय माणूस म्हणून ओळखलं पाहिजे, मी कसा व्यक्ती म्हणून ओळखलं पाहिजे हे तुम्हाला लिहायचंय. भले त्याच्यातला 0.1% पण तुम्ही आता नसाल, इट्स ओके. म्हणजे मला असं छान ब्रिटिश इंग्लिश बोलायचंय, त्याच्या मला 0.1% पण येत नाही, पण मला हवंय यार असं फ्लुएंट एकदम. तर मी लिहिलंय ते. येस. ओके, डन एव्हरीबडी. तर हे 4च कॅटेगरी होते. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पहिल्यापासून जे पण तुम्ही लिहिलात ते रिवाइज करायचे. 2दा वाचा, 3दा वाचा. काही अपग्रेड करायचं तर ते करा. काही विसरला असाल, माझं असं झालं, मी ही ऍक्टिव्हिटी करताना कम्युनिटीचं लिहिलं आणि मग मला आठवलं, अरे माझ्या फॅमिली मेंबर्सने मला हे पण बोललेलं हवंय. सो रिवाइज इट अगेन अँड राईट इट डाऊन ऑल द पॉइंट्स. गो फॉर इट. असं छान हसू नका रे माझ्याकडे बघून, मला असं वाटतं मी छान दिसते आज. काय रिवाइज करा परत पॉइंट्स छान. डन एव्हरीबडी. सगळ्यांनी लिहिले? चलो, पेपर आणि पेन बाजूला ठेवा. हसू नका रे. ठीक आहे, काही लिहिलं असाल तुमच्याकडेच आहे, मी कोणाला अनम्यूट करायला नाही सांगणार आहे. डोंट वरी. छान पेपर आणि पेन बाजूला ठेवा. डोळे बंद करा आणि ते पॉइंट सगळे रिकलेक्ट करा. जे पण काही तुम्ही लिहिलात, मे बी 100% रिकलेक्ट नाही करू शकणार, इट्स ओके. ट्राय टू रिकलेक्ट. जे पण तुम्ही लिहिलात, मग तुमचे फॅमिली मेंबर्सने तुमच्याविषयी काय म्हणायचंय, तुमचे फ्रेंड्स, तुमचे कलिग्स, तुमची कम्युनिटी, रिकलेक्टेड. नेक्स्ट 5 मिनिट्स फक्त तुम्हाला आठवायचंय तुम्ही काय लिहिलात. तुम्हाला जर असं वाटलं की पटकन मला ही पण गोष्ट ऍड करायची, येस अर्चना, गो फॉर इट. पटकन लिहून टाकायची फॉर नेक्स्ट 5 मिनिट्स, की हे माझं राहिलंय लिहायचं किंवा हे मी असं अपग्रेड करू शकते. सगळ्यांचे छान डोळे बंद. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना
संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा ते जाणे उजळून घे साधका मन मंदिरा. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा. उजळून घे साधगा मन मंदिरा ते जाणे उजळून घे साधगा मन मंदिरा. मन मंदिरा मन मंदिरा. सो आय होप तुम्ही सगळ्यांनी इमॅजिन केले असतील ते पॉइंट्स. आतापुरतं ही लिस्ट तशीच नाही राहणार आहे. ओके, ही तुम्हाला नेहमी अपग्रेड करायची, पण आतापुरतची तुमची ती लिस्ट आहे 4 कॅटेगरीज मधली, ती तुमची रेडी आहे. येस, त्या सगळे पॉइंट्स 100% ट्राय करा तुमच्या माइंड मध्ये ठेवायला. आणि आता जसं आपण माइंडवर थोडासा स्ट्रेस दिलाय, तसं सगळ्या बॉडी पार्ट्सवर सुद्धा स्ट्रेस देणार आहोत. आणि बॉडी पार्ट जेवढे आपण रिलॅक्स करणार तेवढी नेक्स्ट 10 मिनिट्स आपण अजून ऍक्टिव्हली ही ऍक्टिव्हिटी करू शकणार आहोत. ओके, सो नाव एव्हरीबडी पेन आणि पेपर छान बाजूला ठेवायचे आहेत. आपलं एकदम बसून स्ट्रेचिंग आहे. मी फक्त चेंज चेंज एवढंच म्हणत राहीन. तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या कॅमेराकडे आणि माझ्याकडे बघत राहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला बाबा कधी चेंज करायचंय. येस एव्हरीवन, रेडी? चला, सगळे छान मांडी घालून बसायचंय. अँड स्टार्ट विथ नेक अप अँड डाऊन. गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Go side to side. केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी 5 वल्लभं 6 7 8 अच्युतं 9 केशवं 10. So कृष्ण after rotation start. 1 दामोदरं 2 3 4 रामनारायणं जानकी वल्लभं. going. मी आता फक्त चेंज एवढंच म्हणते. चल चेंज. कौन कहते हैं भगवान आते नहीं. चेंज एवरीवन. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. चेंज. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं
कोच रुपेश. राम नारायणं जानकी वल्लभम् Next, Jane. Jane, Miss. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं और भगवान जय everyone. खाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम् Relax. Again, go down. Next, butterfly. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् Stretch. राम नारायणं जानकी वल्लभम् याद आएंगे उनको कभी Next, ना party कभी Yes. ऐसे हाथ नीचे and straight down. दर्शन तो देंगे कभी ना कभी Yes, very good. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् सगळ्यांनी यावरती वरती या सगळ्यांनी डोळे बंद करा आणि तसंच मांडी घालून बसायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत डोळे बंद आणि मांडी घालून बसायचंय. आय होप तुमच्या बॉडीची थोडीशी स्ट्रेचिंग झाली असेल. येस, माइंड रिलॅक्सेशन आणि बॉडी रिलॅक्सेशन सायमल्टेनियसली केलं आपण. येस, सगळ्यांचे डोळे बंद. नाव द रिअल पार्ट स्टार्ट. तुम्हाला असं वाटलं की अरे आपला टास्क झाला, लिहून झालं, पेपर पेन बाजूला ठेवायला सांगितलं, झालं सगळं? नो. चलो, सगळ्यांचे डोळे छान बंद. सगळ्यांनी ताठ बसायचं, एकदम स्माइल ऑन युअर फेस. आणि मी जे काय म्हणणार आहे फक्त ऐकायचंय आणि डोळे न उघडता फक्त रिएक्शन्स द्यायचे. येस और नो और पूर्ण गोल गोल फिरवला तरी चालेल. फक्त आता नेक वॉर्मअप केलाय, तो जास्त त्रास नका देऊ. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाव आय होप की तुम्ही जे पण पॉइंट्स लिहिलात आता तुमच्या पेपरवर ते तुमच्या डोक्यात असतील. नॉट 100% बट ऍटलीस्ट 80% तरी तुमच्या डोक्यात असतील. येस, येस, व्हेरी गुड. डोळे बंदच ठेवा सगळ्यांनी. छान. आता काय करायचंय तुम्हाला, तसंच इमॅजिन करायचंय की तुम्ही जे पण पॉइंट्स लिहिलात ते डोक्यात ठेवून मिरर समोर उभे आहात तुमच्या घरातल्या, आणि तो व्यक्ती तुम्ही सध्या आहात का जे तुम्ही पेपरवर लिहिलात. जे पण तुम्ही लिहिलात ते डोक्यात ठेवा आणि आता ह्या मोमेंटला जर उठून तुम्ही आरशासमोर गेलात तर तो व्यक्ती तुम्ही आहात का. वाव, तुमच्या स्माइल्स आणि युअर रिॲक्शन्स आर गिव्हिंग मी मोर एनर्जी टू एक्सप्लेन फर्दर. व्हेरी नाईस. आणि नसाल तरी इट्स ओके, कारण का आपल्याकडे आजचा दिवस आहे. ओके, ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळाला आणि ते तुमच्याकडेच ठेवायचंय. सेकंड क्वेश्चन यू हॅव टू आस्क, जे पण तुम्ही पेपरवर लिहिलात त्याच्यातले किती स्टेटमेंट्स मनी ओरिएंटेड होते. म्हणजे असं माझ्या बाबांनी मला म्हणाले, अरे तिने BMW होती तिच्या बिल्डिंगच्या खाली.
अरे तिचा बॅग मला जेवढा होता ना बाबो, असं किती लोकांनी लिहिलंय. असं किती लोकांनी लिहिलंय की नाही बाबा, आम्ही उषा पण त्याच्याच घ्यायचो, पैसेच भरलेले होते आतमध्ये, दो इट वॉज व्हाईट मनी. थर्ड रियालिटी चेक. तुम्ही आता जे पण लिहिलात तुमच्या ह्याच्यात म्हणजे पेपरवर, ते किती तुमचं कॅरेक्टर, अचिव्हमेंट्स आणि कॉन्ट्रीब्युशन रिलेटेड होतं. युअर पर्सनॅलिटी, कॅरेक्टर इन द सेन्स युअर अचिव्हमेंट्स and your contribution to the society, contribution to your family members, your parents, your colleagues. Yes? Wow. सो आपले 3 रियालिटी चेक झालेले आहेत. एक मिरर समोर उभे राहिल्यावर तुम्हाला कळलंय की जे मी पेपरवर लिहिलं त्याच्यातला 0.1% आहे, 10% आहे, 50% आहे की काहीच नाहीये. काहीच नसण्यात सुद्धा काही चुकीचं नाहीये. इट्स ओके. सेकंड रियालिटी चेक झालंय की आपलं हर एक स्टेटमेंटमध्ये किती मनी ओरिएंटेड होतं आपण, हे आपल्याला कळलंय. थर्ड रियालिटी चेक आपल्याला हा मिळालेला आहे की त्याच्यात कॅरेक्टर और युअर पर्सनॅलिटी, युअर अचिव्हमेंट्स अँड युअर कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी ह्याच्या रिलेटेड किती गोष्टी होत्या. येस? सगळ्यांचे डोळे बंदच ठेवा. जेव्हा डोळे बंद असतात तेव्हा तुमचं इमॅजिनेशन खूप स्ट्रॉंग होतं. आणि लास्टला एक भन्नाट गोष्ट मी रिव्हील करणार आहे. सो या 3 गोष्टीवर तुमचे रियालिटी चेक झाले. व्हेरी नाईस. नाव यू अंडरस्टूड की तुमच्यासाठी तुमची सक्सेस डेफिनेशन काय आहे. वेन पीपल से की मला माहिती नाही मला काय हवंय, पण तुमच्यासाठी तुमची सक्सेस डेफिनेशन काय आहे हे तुम्हाला कळलंय का? त्या ऑथरने ह्याच्यातले कुठलेच वर्ड्स किंवा थॉट्स माझे नव्हते. करंटली मी द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक वाचते. त्याच्यातली व्हेरी सेकंड हॅबिट इज बिगिन विथ द एंड इन युअर माइंड. ही दुसऱ्या हॅबिटमध्येच ही त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली होती. ऑथरचं नाव आहे स्टीफन कोवे. त्यांनी त्यांचेच सगळे वर्ड्स मी आता इथे यूज करते, त्यांचेच थॉट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जिकडे आपण सगळेजण म्हणतो की माझ्यासाठी सक्सेस काय हे माहितीच नाहीये, तिथे ऑथरने का फिनरल किंवा अंतिम संस्कार हीच गोष्ट इमॅजिन करायला सांगितली, कारण का त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला बदलू नाही शकत. ती जी इमेज तुम्ही क्रिएट केलेली आहे तुमच्या फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, कलिग्स आणि कम्युनिटीमध्ये, ती स्टॉप, तीच तुमची इमेज राहणार. म्हणजे माझे बाबा आता फेब्रुवारीत रिटायर होत आहेत, तर तिथे ऑफकोर्स रिटायरमेंट प्रोग्राम असतो, तिथे सगळ्यांना बोलायला सांगतात. त्याच्यानंतर सगळे ऑफकोर्स तिथे चांगलं बोलणार, पण जरी वाईट बोलले तरी बाबांना एक चान्स आहे ती गोष्ट बदलायचं. जे आपण स्टार्टिंगला इमॅजिन केली त्या सिच्युएशन नंतर आपल्याला चान्स नाहीये ती इमेज बदलायचा. त्याच्यासाठी आपण ती सिच्युएशन इमॅजिन केली. म्हणून मी स्टार्टिंगला बोलली, डू नॉट जज. अँड नाव वन स्ट्रॉंग मेसेज ह्या ऍक्टिव्हिटी मधून, की आपले डेस्टिनेशन प्रत्येकाचे खूप वेगळे असतील, राईट? प्रत्येकाचं ड्रीम लाईफ खूप वेगळं असेल, पण आता जे तुम्ही पेपरमध्ये लिहिलात ना, त्या स्मॉल स्मॉल गोष्टी जर तुम्ही केलात, तर जर तुम्ही त्या डेली करत असाल तरच तुम्हाला कळेल की तुम्ही राईट पाथवर आहात. म्हणजे 100% एफर्ट जर तुम्ही रॉंग पाथवर देताय तर तुम्हाला तो सक्सेस नाही मिळणार. अँड वेन यू फील की अरे माझ्याकडून ही गोष्ट झाली नाही, पण ती फॉर एक्झाम्पल की म्हणजे मी माझ्या एज्युकेशनचं एक्झाम्पल देईन. बाय बॅकग्राऊंड मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मला ह्या सेमिस्टरमध्ये 10 पॉइंटर हवा होता, पण तो माझ्याकडून झाला नाही. पण तो 10 पॉइंटर येण्यासाठी मी दिवसातले 5 तास अभ्यास तर केला. ते कॉन्सन्ट्रेशन, माझी पॉवर तर वाढली. ती कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढणं इज माय स्मॉल विन. तुम्ही 21 डेज हेल्दी हॅबिट चेंज चॅलेंज मध्ये आहात, भले तुमचा गोल इथे वेट लॉस किंवा वेट गेन किंवा मसल गेन, फॅट लॉस असेल, पण त्याच्यासाठी रोज जर तुम्ही 21 दिवस सकाळी 6 वाजता उठताय, दॅट स्मॉल विन इज युअर अचिव्हमेंट. आणि जर ती तुम्ही सेलिब्रेट नाही करू शकलात, दॅट मीन्स यू आर नॉट व्हॅल्युइंग युअर सेल्फ.
जिकडे लोक बोलतात तुम्ही स्वतःला व्हॅल्यू करायचंय, त्याचाच अर्थ असा आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आता तुम्ही पेपरवर लिहिलात ना, त्या अचीव्ह केल्यावर तुम्हाला स्वतःला रिवॉर्ड द्यायचे. फॉर एक्झाम्पल गेले 1.5 वर्ष मी पुस्तक वाचतेय आणि जेव्हा मी पुस्तकं वाचून मला कळलं की अरे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, मी स्वतःला एक छान एक गोष्ट गिफ्ट केली. नाव मला खूप लोकांचे मेसेज येतात की तू एवढ्या सकाळी रोज कशी उठतेस. मग मी रात्री 11 वाजता झोपून येत, 12 वाजता झोपून येत किंवा 12:30. काल तर मला 12:30 झाले झोपायला. तरी तुला रोज सकाळी मी 4:45 ला उठून 5 वाजता माझ्या कामाला लागते किंवा जे पण माझे आहे. कारण का मी जिकडे लिहिलंय माझ्या वर्क प्रोफेशन मध्ये की मला काइंड डिसिप्लिन्ड लीडर व्हायचंय, तो डिसिप्लिन हा वर्ड साठी माझी फर्स्ट स्टेप आहे रोज सकाळी 5 वाजता माझ्या कामाला लागणं. And when I'm doing this, I'm celebrating that movement. रात्री झोपताना मी एक स्वतःला काहीतरी छान करते किंवा गिफ्ट हवे असतील तर ते मी स्वतःला देते. जर या स्मॉल विन्स तुम्ही अंडरस्टँड करू शकलात, देन दॅट इज युअर सक्सेस. हे सगळं बुक मध्ये लिहिलेलं आहे. ओके, इमॅजिन नाव युअरसेल्फ की मला रोज काय करायचंय. तुमचं फायनल डेस्टिनेशन जरी वेगळं असेल तरी तुम्ही आता जे पेपरवर लिहिलात ती गोष्ट आता केला तरी दॅट इज युअर विन. त्या स्मॉल स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फायनल डेस्टिनेशन पर्यंत नेणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही सतत रिवाइज कराल हे पेपरवर लिहिलेले पॉइंट्स, अपग्रेड कराल की म्हणजे माझी आई मला म्हणते तू अजून जॉब बघितलं नाही, म्हणजे मला वाटतं की पुढच्या 6 महिन्यात परत माझी ती लिस्ट अपग्रेड होईल. अजून वर्षभराने परत माझी ती लिस्ट अपग्रेड होत राहील. कारण का आपल्याला लोक नवीन भेटतात, आपले ड्रीम्स बदलतात किंवा आपलं डिरेक्शन बदलतात. येस, आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज येतात. त्यानुसार आपल्याला तो पेपर नेहमी अपग्रेड करायचा आहे, पण त्याच्याकडे नेहमी बघत राहायचं की ह्याच्यातली कुठली गोष्ट मी सध्या करतेय. माझ्या कम्युनिटीने जर मला स्ट्रॉंग आणि एक हेल्दी मुलगी म्हणून बघितलं पाहिजे, तर त्याच्यासाठी मी रोज वर्कआउट आणि न्यूट्रिशन घेते का, मी रोज 1 तास माझ्या स्वतःच्या बॉडीसाठी देते का. जर नाही तर म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. फक्त नाही बनून नाही चालणार का, कारण का ती तुमची फायनल गोल लिस्ट आहे. त्या स्मॉल विन्स आहेत ज्या तुम्हाला हव्या आहेत, तुमच्या लोकांनी तुमच्याविषयी बोलाव्यात. आता तुम्हाला कळेल की तुम्हाला डेली टास्क काय करायचे. जर मी सगळ्यांना समजून घेणारी म्हणून एक कोच रिप्रेझेंट होते, प्लीज म्यूट करा सगळ्यांनी. इट्स ओके. ओके, सो जर मी इमॅजिन करते की मी सगळ्यांना समजून घेणारी एक मुलगी म्हणून रिप्रेझेंट झालं पाहिजे, तर तो काम नाही, ती शांतता पहिले माझ्यात आली तर पाहिजे, माझ्यात ऐकून घेण्याची पॉवर पाहिजे पहिली. मग ते तुमच्यामध्ये डेव्हलप करायला प्रयत्न करा. हा रियालिटी चेक आहे की रोज तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही जे आता पेपरवर लिहिलात त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल आणि हे तुम्हाला आता कळलेलं आहे. येस ऑर नो? येस. तुम्हाला तुमचं रिलेशनशिप डेव्हलप करायचंय, तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायचंय. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पण खूप गोष्टी आहेत. तुम्ही पेपरवर लिहिलात ना सध्या, त्याच तुमच्या प्रायोरिटीवर तुम्हाला ठेवायच्यात आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काम करायचं. येस. नेक्स्ट मुवमेंट पासून, नेक्स्ट 1 मिनिट पासून. अँड फॉर द पीपल, सी इट्स ओके टू क्राय, इट्स ओके टू गेट इमोशनल. काही कॅमेराज वगैरे ऑफ करू नका. इट इज ओके. हे तुमच्यासाठीची ऍक्टिव्हिटी होती. इट इज कम्प्लिटली फाईन. जर आपल्याला रियालिटी चेक झाला आणि आपण त्याच्यातून शिकून इम्प्रूव्ह करणार असू तर इट इज कम्प्लिटली ओके. अँड दिस इज द कम्युनिटी जिकडे आपण कोणाला जज नाही करत, जिकडे आपण कोणाला काही बोलत नाही. सो इट इज ओके टू गेट इमोशनल. सगळेजणच होतात. येस. स्माइल. येस, व्हेरी गुड. अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट थिंग आपल्याला जी करायची आहे आता, ती ही आहे की आपल्याला ना आपल्यासोबत इथे जेवढी पण लोक आहेत सध्या, त्या सगळ्यांना ब्लेसिंग्स द्यायच्या. डोळे बंदच ठेवा. काय करायचं ते मी सांगते. तुम्हाला हे बोलायचंय, तुम्ही ज्याला पण मानता त्याचं नाव घ्या आणि बोला की माझ्यासोबत ह्या सगळ्यांच्या गोष्टी पूर्ण होऊ देत ज्या पण त्यांनी पेपरवर लिहिल्या. त्याच्यासाठी त्यांना बुद्धी दे, त्याच्यासाठी त्यांना ताकद दे, त्याच्यासाठी त्यांना विजडम दे, त्याच्यासाठी त्यांना पॉवर दे, स्ट्रेंथ दे. ओके, तुमच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना ब्लेसिंग्स द्यायचे आहेत सकाळी सकाळी. कंटिन्यू ओपनिंग युअर हार्ट टू एव्हरीवन अँड एव्हरीबडी.
ब्लेस युअर सेल्फ अँड ऑल अदर चॅलेंजेस. हे म्हणा तुम्ही मनातल्या मनात की बाबा माझ्यासोबत ह्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. त्याच्यासाठी त्यांना बुद्धी दे, ताकद दे, अजून काय गोष्टी लागत असतील त्या दे. माझ्यासोबत त्यांना पण दे. आपल्याला स्वतःला सोडायचं नाहीये कुठे. आपण आपल्यासोबत दुसऱ्यांनाही घेऊन जायचं. अँड अगेन आय एम सेइंग की कॅमेराज वगैरे काही ऑफ करू नका. इट इज ओके. आणि सगळ्यांचे डोळे बंद आहेत. फक्त मी एकटीच बघणार आहे. सो इट इज फाईन. येस, मनात तुम्ही म्हणताय की माझ्यासोबत सगळ्यांच्या ह्या गोष्टी पूर्ण होऊन देत. माझ्यासोबत सगळ्यांना ताकद दे. माझ्यासोबत सगळ्यांना विजडम दे. माझ्यासोबत सगळ्यांना बुद्धी दे. व्हेरी नाईस. नाव स्माइल ऑन युअर फेस. लास्ट 2 minutes और 5 minutes राहिले. येस. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.
तर सगळ्यांनी मस्त हात रब करायचे. क्रिएट द वॉर्मनेस ऑफ ऑल द पॉझिटिव्हिटी, काइंडनेस. येस, मस्त डोळ्यांवरून फिरवा. छान स्माइल करत डोळे उघडा. अँड वी आर डन विथ आवर सेशन. इट्स 6:59. अजून 1 मिनिट आहे आपल्याकडे. आपण ऑन टाइम छान संपवलेला आहे. आय होप आफ्टर दिस सेशन एक 1.1% तरी मी तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करू शकले. अँड आय एम येस. नेक्स्ट. वाव वा वा, असं छान स्माइल करत राहा सगळेजण. एक फोटो घेऊया आपण. कोण घेते फोटो? प्लीज स्माइल एव्हरीवन. आणि कोणाला काही बोलायचं असेल तर येस, 7 वाजलेत म्हणजे आपण नेक्स्ट 5 मिनिट्स देऊ शकतो टेस्टिमोनियल शेअरिंगसाठी. इफ जर कोणाला असं छान बोलायचं असेल, अदरवाईज तुम्ही तुमच्यामध्ये रमलात तरीही चालेल. ओके. वा, डन विथ द सेल्फी. येस, डन. कोणाला काही बोलायचंय असं हँड रेस करा किंवा अनम्यूट करा, चालेल. अदरवाईज वी विल एंड दिस सेशन. वा वा, व्हेरी गुड. चलो, अटेंडन्स लिंक द्यायची आहे का? येस. ओके. Yes, yes. मी येईपर्यंत So, येस दादा hi. आहे. हाय, Amazing session, first thing. Okay. थँक्यू. जसं तू स्टार्टिंगला म्हणालीस की जसं आपण एंडला काहीच आपल्या एंडला आपल्याला बद्दल लोक काय बोलणार आहे हे कधीच आपण विचार केला नाही. सो येस, मी लिहिलेलं आहे खूप सारं माझ्याबद्दल. ओके. सो खूप छान वाटलं ते लिहून की हा, हे आपल्याबद्दल लोक बोलतील. आणि येस, हे मला जास्त हॅपीनेस देते बिकॉज आय एम आर इन राईट पाथ. मी त्या रस्त्यावर आहे प्रॉपर. सो आय एम हॅपी बिकॉज येस, म्हणजे इमॅजिनेशन नाही केलंय मी. येस, माझ्याबद्दल लोक हेच बोलतील, असंच मी लाईक हेच बोलणार. सो खूप छान सेशन होतं. आणि येस, काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळालं ह्याच्यातनं. आणि असे सेशन मला असं वाटतं आपल्या बरोबर जर झाले दरवेळीला, तर आपल्याला खूप सारे आपलेच थॉट्स जे आपण कधी आयुष्यात विचार करत नाही. खरं सांगा, इथे कोणी आतापर्यंत ह्या गोष्टीचा विचार केलेला का? नो वन. मी लिटरली सांगतो, कोणीच केला नसेल. आपण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस याच्याबद्दलच फक्त विचार करतो. आपण येणारा एंड आपला कधीच आपण विचार करत नाही. आणि असं म्हणतात की म्हणजे मी खूप इन्स्पायर आहे खूप लोकांपासून, लाईक जसं शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ह्या लोकांपासून मी खूप इन्स्पायर आहे. बिकॉज ऑफ मला एकच गोष्ट कळते की ह्या लोकांनी जेव्हा मी खूप लोकांशी बोलतोय, 400 वर्षानंतर सुद्धा ज्या माणसाचं नाव घेतलं जातं, माझ्या लहान मुलाला ऋतांशला सुद्धा शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत. सो असं काहीतरी आयुष्यात करून जावं माणसानी, आणि ज्याच्याने माणूस आपल्याला 400 वर्षांनंतर पण आपली ओळख राहिली पाहिजे कोणाच्या तरी आठवणीमध्ये, की आपण काहीतरी करून गेलो. का आपण एका नॉर्मल माणसासारखंच विचार करतो की अरे हा, आपण आलोय, जगलो, मेलो आणि संपलो. वाय? आपण का नाही असा विचार करत की आपण काहीतरी असं करून जाऊ की समाज आपल्याला वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवेल. सो मी तर तसंच स्वतःला ठरवलंय की माझी कितवी पण पिढी असून दे, तिने माझं नाव घेतलं पाहिजे सिरियसली. आणि आहे माझ्याकडे तो चान्स करण्याचा. दिस इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म की जिथे मी स्वतःला ह्या गोष्टी देऊ शकतो आणि करू शकतो. सो आय एम व्हेरी हॅपी की मी हर्बलाइफ न्यूट्रिशन सारख्या एका ऑपॉर्च्युनिटी मध्ये, जिथे मी लोकांचं आयुष्य बदलतोय. आणि लाईक कोच श्रुती सारखे कोचेस, अजून खूप कोचेस आहेत माझ्याकडे, जे लोक एवढी एफर्ट्स घेत आहेत या सगळ्या गोष्टींसाठी आणि मेहनत घेत आहेत प्रत्येकाला हॅपीनेस आणि काहीतरी नवीन गोष्ट देण्यासाठी. ऑफकोर्स ते सगळेजण या राईट पाथवर माझ्या बरोबर चाललेत, नॉट माझ्या मागे, माझ्या बरोबर आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी की हे स्वप्न आणि जे मी लिहिलंय ते मे बी हे त्यांच्या पण बुक्स मध्ये असतील. सिरियसली सांगतो, जे मी लिहिलंय ना हे त्यांच्या पण बुक मध्ये असणार आहे. 101% मी सांगतो. बिकॉज आमचे थॉट्स, आमचे विचार एकाच दिशेने चाललेत सगळ्यांचे. म्हणून आम्ही खूप 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 ह्याच वेळी लोकांबद्दल विचार करतोय. सो थँक्स कोच श्रुती, दिस इज व्हेरी अमेझिंग सेशन. येस, मला Thank you. बोलायचं होतं, मी बोललो. वाव वाव, डन.
येस डन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीबडी. मस्त छान नेक्स्ट मुमेंट पासून तुम्ही जे पेपरवर लिहिलात ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. फोटो काढलाय येस कोच ऐश्वर्या? येस, काढलाय. डन. बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे. कीप स्माइलिंग. टाटा.